पेठ वडगाव हादरलं. भर पावसात भर रस्त्यावर महिलेची कोयत्याने निर्घृण हत्या, पतीवर संशय. पेठ वडगाव शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कॉम्प्लेक्स समोर बुधवारी भर पावसात एका महिलेची धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेत अमृता दीपक कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून मृत महिलेच्या पतीवर संशयाची सुई आहे. भर रस्त्यात झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात अमृता कांबळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. भर पावसात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे, काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, लखन सावंत, कुलदीप मोहिते आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून रक्ताचे नमुने व अन्य महत्त्वाचे पुरावे संकलित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या हत्येमागे घरगुती कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सर्व बाजूंनी तपास सुरू असून संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भर दिवसा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे पेठ वडगाव शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.